इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा मला कुठेतरी माझ्या क्षमतेनुसार नोकरी मिळाली होती. मला त्या नोकरीसाठी मुलाखतीला जायचे होते. घरात आज जेवणपाणी काहीही उपलब्ध नव्हते. सकाळपासूनच जेव्हा मी उठलो, तेव्हापासून मुलं भुकेने रडत होती आणि माझी पत्नी अश्रूंच्या आभाळात शांतपणे त्यांना सांभाळत होती. तिच्या डोळ्यात असहाय्यतेचा स्पष्ट प्रकाश जाणवत होता. रडणाऱ्या मुलांना असे पाहून मी मनाने खूप त्रस्त होऊ लागलो. अचानक मी माझ्या पत्नीकडे म्हणालो, "तू माझे कपडे नीट करून ठेव. आज मला कुठेतरी मुलाखतीला जायचे आहे. प्रार्थना कर की मला नोकरी मिळो आणि आपले सारे दुःख दूर होतील." माझी पत्नी शांतपणे रिकाम्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत राहिली. या महिन्यात मी किती वेळा मुलाखतीला गेले होते, पण कुठूनही सकारात्मक उत्तर मिळाले नव्हते. माझ्याकडे खूप डिग्र्या आणि डिप्लोमा होते,